हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पीक मास्टर इंग्लिश अकॅडमी. तर या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत 1 ते 50 इंग्रजी टू मराठी शब्दांचे अर्थ. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. काही शंका असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट्स करून विचारू शकता किंवा सांगू शकता. तर आपण सुरुवात करूया. फ्युरियस म्हणजे राग, संताप, कुदत, जोरदार किंवा आवेशपूर्ण. सेकंड आहे ॲट्रोशियस म्हणजे अत्याचारी, निर्दयी, अतिक्रूर. थर्ड आहे एक्झॉस्टेड म्हणजेच दमलेला, तसेच थकलेला, संपुष्टात आलेला किंवा पूर्णपणे उपयोगात आलेला. फोर्थ आहे डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट, मधुर, रुचकर. फिफ्थ आहे एन्जियस म्हणजेच चिंताग्रस्त, काळजी वाटणारा, काळजी करणारा. चिंताक्रांत, संचित, हुरहुर लागणे. सिक्स्थ आहे ब्रिलियंट म्हणजेच हुशार, अतितेजस्वी, उज्ज्वल, प्रखरपणे प्रकाश आणणारा. सेवन्थ आहे ग्रेव म्हणजेच कबर, दगडे, गंभीर, विचारशील किंवा मृत्यू. 8 आहे अपिअरिंग म्हणजे भयावह, धक्कादायक, थक्क करणारा. 9th आहे फ्रीझिंग म्हणजे अतिशीत किंवा अतिथंड. 10th आहे इलेटेड म्हणजेच उत्तेजित, आनंदित आणि उत्साहपूर्ण. डेव्हस्टेटेड म्हणजेच उद्ध्वस्त. 12th आहे जॉर्जियस म्हणजे भव्य, सुंदर, भपकेदार, डोळ्यात भरलेला असा. 13th आहे मॅसिव्ह म्हणजे भव्य, प्रचंड, भरीव, भरभक्कम, जाडजूड, दांडगा, शक्तिशाली. 14th आहे हायस्टॅरिकल म्हणजेच उन्माद, फेपरे आलेला किंवा फेपऱ्याचा. 15th आहे ड्रॅझलिंग म्हणजेच लखलखीत. 16th आहे स्पॉटलेस किंवा इमॅक्युलेट म्हणजेच निष्कलंक किंवा पवित्र, निर्दोष. 17th आहे इम्पॅसिबल म्हणजेच निर्दोष, पूर्णतः निष्पाप. 18th आहे आयडल म्हणजेच आदर्श. 19th आहे प्रिस्टाईन म्हणजेच मूळ, जसा पूर्वी होता तसा, न बिघडलेला. आणि 20th आहे स्ट्रेविंग किंवा फॅमिस्ट, भुकलेला, उपासमार किंवा झालेला. 21 आहे ॲसेशन म्हणजे उच्च स्थान, उच्च पद मिळणे किंवा वृद्धी होणे. 22 आहे ॲडॉलन्सेन्स म्हणजेच किशोरावस्था, पौगंड व्यवस्थेतील बालपण किंवा तारुण्य यामधील काळ. 23 आहे ॲमेलिओरेट म्हणजे सुधारणे, सुसह्य करणे किंवा अधिक चांगला करणे. 24th आहे आर्किटेक्चर म्हणजे भवन निर्माण कला, कौशल्य, स्थापत्य, वास्तुकला किंवा वास्तुविद्या. 25th आहे ऑडिटोरियम म्हणजे श्रोता गृह, प्रेक्षागृह, प्रेक्षागार, श्रोता, प्रेक्षक बसतो ती जागा. 26th आहे बार्बेरियन म्हणजेच असभ्य, रानटी, आडदांड, असंस्कृत, आचारशून्य. 27th आहे बॅरोमीटर्स म्हणजेच वायुदाबक मापक यंत्र, वायू भारमापक. 28 आहे बायलिंग्युअल म्हणजे द्विभाषिक, 2 भाषा बोलणारा किंवा 2 भाषेत लिहिलेले. 29th आहे कॅम्पेन म्हणजे अभियान, मोहीम, युद्ध. 30 आहे ॲप्रिसिएशन म्हणजेच प्रशंसा, कौतुक, कृतज्ञता, रसग्रहण, रसास्वाद. 31 आहे ॲरिथमॅटिक म्हणजे अंकगणित, अंकांनी गणिती करण्याची गणितीय शाखा. 32 आहे अँथ्रोपॉलॉजी म्हणजेच मानववंशशास्त्र, मानव जातीचा अभ्यास करणारे शास्त्र. 33 आहे ॲग्रेवेशन म्हणजेच उत्तेजित होणे, अधिक वाईट करणे किंवा अधिक बिघाड. 34 आहे ॲम्फीथिएटर म्हणजेच बदामी प्रेक्षागृह किंवा आराखडा. 35 आहे ॲप्रोप्रिएट म्हणजे उचित, योग्य. 36 आहे ॲस्थेटिक्स म्हणजेच सौंदर्यशास्त्र, सौंदर्याचा विचार करणारी तत्त्वज्ञान शाखा. 37 आहे अँबॅसेडर म्हणजेच राजदूत, स्वतःच्या देशाचे एखाद्या कंपनीचे प्रतिनिधित्व करणारा उच्चाधिकारी. 38 आहे ॲनिव्हर्सरी म्हणजेच जयंती, वर्धापन दिन, स्मृतिदिन, प्रतिवार्षिक, वाढदिवस, एखादा खास घडलेल्या दिवशी घटना, प्रसंगाची आठवण. 39 आहे ॲप्रॉक्सिमेट म्हणजेच जवळ किंवा अंदाजे, साधारणत, जवळपास. 40 आहे सेंटीग्रेड म्हणजेच 100 अशांत विभागलेला. 41 आहे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे चरित्र, वैशिष्ट्ये. 42 आहे सर्कमस्टन्स म्हणजेच परिस्थिती. 43 आहे कोलॅशन म्हणजेच संघटन, युती, संयोग, संयुक्त पक्ष. 44 आहे कोलायशन्स म्हणजे टक्कर,
एकमेकांवर आदळणे, आपटणे. 45 आहे कंटेम्प्टरी म्हणजेच समालोचन भाष्य. 46 कमिशनर म्हणजेच आयुक्त, सरकारी अधिकारी. 47 कमिटी म्हणजे समिती किंवा मंडळ. 48 कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, प्रतियोगिता. 49 कंटिन्युटी म्हणजे निरंतर, सातत्य, अखंडता. 50 करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम. अशा प्रकारे आपण 1 ते 50 शब्द इंग्लिश टू मराठी त्यांचे अर्थ पूर्ण केलेले आहेत. आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये 51 ते 100 असे शब्द बघूया. म्हणजेच आपण जर थोडे थोडे शब्द बघितले तर ते आपल्याला लवकर लक्षात राहतात. म्हणून मी हा व्हिडिओ 2 ते 3 पार्टमध्ये करणार आहे. सो त्यासाठी तुम्ही नेक्स्ट पार्ट नक्कीच बघा. आणि असेच जर तुम्हाला रोज नवनवीन शब्द बघायचे असतील, इंग्रजी शिकायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तसंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईकही करू शकता किंवा तुम्हाला अजून नवीन प्रकारचे कोणते व्हिडिओ पाहिजेत ते मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.